मला काही प्रॉब्लेम नाही या सिनेमाच्या निमित्ताने एक गोष्ट आज महत्त्वाची आहे, ते म्हणजे आज तुझ्या डान्स अकॅडमीला 17 वर्ष पूर्ण होत आहेत. तू या घटनेकडे तू कशा पद्धतीने बघतोयस, काय सांगशील? माझ्याकरता खूपच स्पेशल दिवस आहे हा, कारण 17 वर्षानंतर पहिल्यांदा आम्ही एक टार्गेट अचीव केलं आहे. आत्तापर्यंत एक सिंगल डान्स इन्स्टिट्यूट त्याचे 160 स्टुडंट्स एकाच वेळी स्टेजवर परफॉर्म करत आहेत. हे फिनॉमिनन आजपर्यंत कधीच कुठे घडलेलं नाही आहे. सो एक वेगळ्याच मॅग्निट्यूडचा इव्हेंट आज आम्ही सादर केला आणि त्यामुळे माझा आग्रह होता की ह्या इव्हेंटमध्ये मला काहीच प्रॉब्लेम नाहीचं प्रमोशन करावं, कारण ही लोकं जी आहेत, प्रेक्षक वर्गसुद्धा, ती गेली 17 वर्ष माझ्याशी जोडली गेलेली आहेत. आणि युजली ग्राउंड ॲक्टिव्हिटीजमध्ये जे कोऑर्डिनेशनचा कधी प्रॉब्लेम येऊ शकतो, त्याची मला खात्री होती की इकडे त्या कोऑर्डिनेशनचा अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. आम्हाला खूप चांगल्या रीतीने आमच्या फिल्मबद्दल बोलता येईल आणि ही 1200च्या 1200 लोकं जाऊन 100% चित्रपट बघतील याची आम्हाला खात्री होती. ऑब्व्हियसली त्याचा ट्रेलर वगैरे दाखवल्यानंतर बिकॉज वी वर क्वाईट शुअर की तो तेवढा अपिलिंग आहे. आणि दे आर लाईक फॅमिली. ही जी अख्खी GRM फॅमिली आहे 1-1.5 लोकांची, ती गेले 17 वर्ष माझ्या बाजूने उभी राहिली आणि माझी अशी इच्छा आहे की ते, आणि माझी खात्रीसुद्धा आहे की ते ह्या चित्रपटाच्या बाजूने पण तशीच उभे राहतील. नक्कीच. स्पृहा, तू या सगळ्याकडे तू कशा पद्धतीने बघतेस? काश्मीरच्या डान्स अकॅडमीला आज 17 वर्ष झालेली आहेत आणि ॲज अ को ॲक्टर म्हणून काय वाटते आज तुला या फिल्मच्या निमित्त? मला असं वाटतं की एकतर मी ॲज अ को ॲक्टर बोलण्यापेक्षा त्याची मैत्रीण म्हणून बोलेन, कारण त्याच्यासाठी खूप मोठा दिवस आहे आजचा. आणि आम्ही आता को ॲक्टर या फेजच्या पुढे गेलो, आम्ही खूपच चांगले मित्रमैत्रिणी झालो सगळेच एकमेकांचे. त्यामुळे मला खूप बरं वाटतं आहे की माझ्या या मित्राने त्याच्या स्वतःच्या, काय म्हणतो आपण त्याला, खुद के दम पे त्याने हे सगळं अचीव केलं आहे. आणि आज ज्या पद्धतीचा सगळा प्रेक्षक वर्ग त्याच्याबरोबर, त्याच्याशी, त्याच्या अख्ख्या कुटुंबाशी जोडला गेला आहे. मला माझी आई नेहमी सांगायची की माणसं जोडणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे या जगातली, जर का काही असेल तर. आणि आज 1200 प्रेक्षक जेव्हा त्याच्यासाठी इथे आलेत, हे अख्खं यशवंतराव चव्हाण थिएटर फुल झालं आहे, तेव्हा मला खूप अभिमान वाटतो त्याचा, त्याने जे काय अचीव केलं आहे त्या गोष्टीचा. आणि अर्थात आनंदही आहे, कारण हा डेडिकेटेड ऑडियन्स आहे. त्यांच्यासमोर मला माझ्या फिल्मबद्दल बोलता आलं, मला माझ्या फिल्मबद्दल खूप काही गोष्टी सांगता आल्या, त्याचं ट्रेलर दाखवता आलं, त्याची गाणी दाखवता आली. सो वी ॲज अ टीम आर व्हेरी हॅपी टुडे, कारण ही आमच्यासाठी पण खूप छान गोष्ट आहे. सो समीर सर, तुम्ही या म्हणजे गोष्टीकडे आज तुम्हाला म्हणजे काय म्हणजे मनामध्ये भावना आहेत तुमच्या? म्हणजे प्रमोशनसुद्धा आज दणक्यात सुरू आहे. जो तो आज बोलतो आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम हा शब्द आज कुठेतरी फेमस झालेला आहे. पुण्यातून आज भयंकर म्हणजे प्रतिसाद मिळतो आहे, म्हणजे जो काही आणि लोक अक्षरशः म्हणजे पुणेकर जिथे भरभरून कौतुक करत आहेत. काय कशा पद्धतीने तुम्ही बघताय? नाही, मला तर आनंद होतोच आहे की एकतर आज खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आम्ही प्रमोशनला सुरुवात केली, ती काश्मीरच्या या मोठ्या इव्हेंटमध्ये सुरुवात करता आली. आणि जसं स्पृहा म्हणाली तसंच की खूप मस्त वाटतं 17 वर्ष एक इन्स्टिट्यूट अशी चालवणं आणि इतकी सक्सेसफुली चालवणं. आणि आज जो आम्ही इव्हेंट पाहतोय तो छोटेखानी नाही आहे, तो खूप मोठा आहे आणि खूप मजेशीर आणि खूप उत्साहाने लोक तिकडे सगळं सादर करत आहेत. तिथे आमच्या फिल्मचं प्रमोशन आज सुरू झालं, त्यामुळे मला खूप छान वाटतं एक मित्र म्हणून, आणि त्याच्या त्या आनंदात आम्हाला सगळ्यांना सहभागी होता आलं. आणि आज आता असं प्रमोशन सुरू झालं आहे आणि फेसबुकवरती खूप चांगला रिस्पॉन्स आहे आमच्या त्या सगळ्या, आम्ही जे काय सुरू केलं आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही या चॅलेंजला. आणि छान वाटतं आहे, खूप मजा येते. आणि इथून पुढचे आता काही दिवस 11 तारखेपर्यंत आमचे असे नर्वसनेस ते असणार आहेत. आणि आम्ही तुमच्यासमोर आता एक गोष्ट आणत जाऊ. 2 गाणी आली आहेत, अजून 2 येतील, ट्रेलर येईल. आणि ते ट्रेलर आल्यानंतर लोकांना नक्की कळेल की ही फिल्म आपण थिएटरला जाऊन बघायची आहे. त्याची अनेक कारणं आहेत. संगीत हे खूप मोठं कारण आहे, त्या फिल्मचं लुक हे खूप मोठं कारण आहे, कास्टिंग हे खूप मोठं कारण आहे, काश्मीरचा वेगळा रोल हे खूप मोठं कारण आहे, स्पृहाचा वेगळा रोल हेही खूप मोठं कारण आहे. आणि ओव्हरऑल एक अशी गोष्ट आपण जाऊन पाहणार आहोत की जी पाहून आपल्याला असं वाटणार आहे की अरे आपल्याच घरात घडले की काय, आणि लोकांना त्यामुळे बघताना मजा येणार आहे. आणि त्याची सुरुवात आज आम्ही केली आहे, त्यामुळे मला छान वाटतं आहे. नक्कीच. काश्मीर, तुला एक प्रश्न आहे की या निमित्ताने आज 17 वर्ष झालेली आहेत, तर अशी आज कोणती आठवण आहे की जी आज तुला प्रकर्षाने आठवते? काय तू शेअर करशील? मला एक प्रकर्षाने आठवण आठवते, म्हणजे पहिले 5 वर्ष जेव्हा आम्ही हा कार्यक्रम करत होतो तेव्हा एक आहे की मी सगळं करतो या कार्यक्रमात. मी हा कार्यक्रम अँकर पण करतो, मी कोरिओग्राफ पण करतो. गेले 2 वर्ष माझ्या ज्या पुढच्या फिल्म देणार असतात त्याचं प्रमोशन पण आम्ही सुरू केलं आहे.
मी सेट उभारण्यापासून, सेट डिझाईन करण्यापासून, त्याच्यामध्ये ज्या क्लिप्स येतील त्या एडिट करण्यापासून, त्याला बॅकग्राऊंड म्युझिक देण्यापासून, ते सगळं मी एकटा एका लॅपटॉपवरनं करतो. आणि कोरिओग्राफी अखंड सुपरवाईज करतो, बसवतात सगळे माझे क्रू मेंबर्स. सो पहिली 5 ते 10 वर्ष ज्या त्रासातनं आम्हाला जावं लागलं, म्हणजे राईट फ्रॉम मागे पडदा उभा कसा करायचा हेही माहीत नाही. आणि तेव्हा आमचे काहीतरी 35 स्टुडंट्स होते जे परफॉर्म करणार होते. मग एकच सेशन घ्यायचे पैसे असायचे आमच्याकडे. आणि मग तो पडदा उभं करण्यापासून ते काय नाही, मग हे कोरिओग्राफर्स काहीतरी ठोकाठोकी करायचे. आणि मग आता 5 मिनिटात कार्यक्रम सुरू होणार आहे, अजूनही तयारी झालेली नाही. तिथपासनं ते आजच्या दिवशी जेव्हा मी सकाळी फोन केला माझ्या क्रूला की अरे काय परिस्थिती आहे, आणि सकाळी 9:30 वाजता मी फोन केला, संध्याकाळी 7:30 वाजताचा कार्यक्रम होता. आणि सगळा सेटअप सकाळी 9:30 वाजता लागलेला होता. सो 17 वर्षापूर्वीपासून माझी जी इच्छा होती, फक्त कार्यक्रम नाही, फिल्म्समध्ये सुद्धा प्रिसिशन ज्याला आपण म्हणतो, की सगळं प्लॅन्ड ऑन पेपर असेल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही कार्यक्रम सुरू व्हायच्या 8 तासात जेव्हा फोन करता तेव्हा सगळे टेक्निकल चेकअप सगळं सेटअप लागलेलं असेल. आणि आता फक्त जाऊन आपल्याला तालीम करायची आहे. हे मला तेव्हापासून असं वाटतं की कधीतरी हा दिवस येईल ज्या दिवशी मी हे अचीव करू शकेन. सो आज पहिलं वर्ष आहे ज्या वर्षी मला सकाळी असं रिलॅक्स झालं की मला धावत पडत थिएटरला नाही आलो. 9:30 वाजता मी त्यांना फोन केला आणि सगळा सेटअप रेडी होता म्हटल्यावरती मी निवांत जिमला गेलो आणि 1 तास व्यायाम करून आलो. सो हे प्रिसिशन मला खूप मला आज पहिल्यांदा त्याचा खूप आनंद होतो. आणि आय फील की कधी ना कधीतरी फिल्म्समध्ये पण एक ॲक्टर बरोबर एक निर्माता म्हणून जर का काम करायला सुरुवात केली तर कदाचित पहिल्या 2 फिल्म्समध्ये जसं मी पहिले 10 वर्ष ते नाही करू शकलो तसं मला थोडा अनुभवायला मिळेल. एक फिल्ममध्ये मी फटका पण खाल्ला होता मागे एक निर्माता म्हणून. पण फिल्म्समध्ये पण अजून एक 8 ते 10 वर्षात मला ह्या पद्धतीचं प्रिसिशन आवडेल की मी ऑफिसमधनं जरी फोन केला आणि विचारलं की आजचं शेड्यूलचं काय आहे, तर सगळा सेटअप शूट सुरू व्हायच्या 3-4 तास आधी जर का रेडी असेल आणि सगळं सुरळीत काम होत असेल तर दॅट इज ऑल आय वॉन्ट टू अचीव्ह इन माय लाईफ अँड ट्राय अँड मेक इट बेटर अँड बेटर ॲज अ प्रोसीड. आणि त्याची सुरुवात आजच्या दिवसापासून झाली. तुझ्या बोलण्यावरनं असं खूप असं दिसतंय की तुझं डान्सविषयी असलेलं जे काही पॅशन आहे, डेडिकेशन आहे, ते तू मनापासून एन्जॉय करतो आहेस. तुझं जे प्रेम आहे ते आज आम्हाला दिसते. त्यानिमित्ताने हा संपूर्ण इव्हेंट आज तू कोणाला डेडिकेट करू इच्छितोस? आम्ही सुरुवातीलाच हा इव्हेंट पहिल्या क्लिपमध्येच आपल्या इंडियन आर्मीच्या जे शहीद आहेत त्यांना डेडिकेट केलं आहे. आणि अमरनाथ टेरर अटॅक्समध्ये जे विक्टिम्स होते त्यांना डेडिकेट आम्ही सुरुवातीलाच केलं. सो त्यापेक्षा अजून कुठली मोठी गोष्ट मला वाटत नाही. सो वी विल कीप इट एट दॅट. आता फायनली जाता काय सांगाल तुम्ही सगळे 3 जण प्रेक्षकांना? आम्ही काय सांगणार, 11 ऑगस्टला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन आणि चित्रपटगृहातच जाऊन हा चित्रपट बघा. प्लीज कधीतरी कुठेतरी यूट्यूबवर हा चित्रपट येईल, काहीतरी आपल्याला त्याचं डाउनलोड करून बघता येईल किंवा टी व्हीवरती कधीतरी हा चित्रपट येईल. एवढे फक्त वाट बघत बसू नका. आम्ही सगळ्यांनी आणि आमच्या बरोबरीने 250 जवळपास क्रू मेंबर्सनी प्रचंड मेहनत केली आहे ह्या चित्रपटावरती. आणि आय एम व्हेरी शुअर की तुम्ही थिएटरमध्ये ही फिल्म पाहिलीत तर त्याचा अनुभव फार जास्त सुंदर असेल. त्यामुळे प्लीज न थांबता 11 ऑगस्टला आमची फिल्म नक्की बघा. मम थँक्यू सर.